अशोक खरात हे नाव सध्या चांगलंच चर्चेत आहे। महिलांना फसवून त्यांच्यावर तंत्र मंत्र विद्या करून त्यांचा लैंगिक छळ केल्याचे आरोप कॅप्टन अशोक खरात यांच्यावर आहेत। त्यांचे बरेच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल पण होत आहेत। पण या व्हिडिओमध्ये एक चेहरा सातत्याने त्यांच्या सोबत दिसतोय, तो म्हणजे रुपाली चाकणकर यांचा। रुपाली चाकणकर या महिला आयोगाच्या अध्यक्ष असताना त्या एका अशा माणसाच्या अंधभक्त आहेत जो महिलांचा गैरफायदा घेतो, असे आरोप रुपाली चाकणकर यांच्यावर झाले। त्यासोबतच रुपाली चाकणकर यांचे कॅप्टन अशोक खरात यांच्या सोबतचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालेत, ज्यात रुपाली चाकणकर या अशोक खरात यांच्या डोक्यावर छत्री धरून उभे आहेत, तर कधी अशोक खरात यांची पाद्यपूजा करताना दिसत आहेत। एवढंच नाही तर त्यांनी अशोक खरात यांना पंढरीच्या विठुरायाची उपमा सुद्धा दिली आहे। आणि याच सगळ्यामुळे रुपाली चाकणकर यांच्या विरोधात वातावरण चांगलंच तापलंय। त्यांच्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा सगळीकडून करण्यात आली। राज्याचे मुख्यमंत्री यांनी सुद्धा रुपाली चाकणकर यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले आहेत आणि रुपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे। पण हे प्रकरण अजूनही शांत झालेले नाहीये। आता हे प्रकरण महाराष्ट्राच्या राजकारणाला काय नवीन वळण देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तर या सगळ्या प्रकरणावर तुमचं मत काय आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा।